प्रश्न नाही, त्याच्याबद्दल सगळ्यांचं एकमत आहे. उदयनराजे म्हणाले ते खरं आहे. वारंवार महापुरुषांचे अपमान होत आहेत, त्यांच्याबद्दल काही लिखाण कोणी काही लिहितं आहे, करतं आहे, कोणी काही स्टेटमेंट करतं आहे. मला वाटतं या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि ज्या अशा पद्धतीने काय लिखाण करतील किंवा वायफाट बडबड करतील अशांवर कडक कारवाई झाली पाहिजे. नुसती कारवाई नाही तर याच्यावर कडक कारवाई की या पुढच्या काळामध्ये कोणाची असं बोलताना हिंमत व्हायला नको, त्याची जीभ अशी वेडी वाकडी वळायला नको महापुरुषाबद्दल बोलताना. दादा, अजित पवार यांनी असं म्हटलंय की या वर्षी आणि पुढच्या वर्षी सुद्धा कर्जाचे पैसे भरा असं अजित पवार यांनी म्हटलंय. शेतकऱ्यांना म्हटलंय महायुती सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार होते. कर्जमाफीवर अजित पवारांचं मोठं वक्तव्य आहे. मला वाटतं दादा म्हणाले की वर्ष 2 वर्ष कर्जमाफी होणार नाही. दादा वित्तमंत्री आहेत राज्याचे, त्यांनी म्हटलं तर त्याला कुठल्या गोष्टीचा आधार असेल. आणि खरं आहे आता लाडक्या बहिणीच्यामुळे जवळपास 35-40 हजार कोटी रुपये दरवर्षी ते एक अतिरिक्त दायित्व आमच्यावर आलेलं आहे आणि त्यामुळे आता कर्जमाफी करावी आणि त्यामुळे मग राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट होईल, पगार देणे सुद्धा मुश्किल होईल मला असं वाटतं आहे. असं जर झालं तर त्यामुळे 1 वर्ष 2 वर्ष जर एकदा हा गाडा सुरळीत चालला राज्याचा, एकदा अर्थव्यवस्था जरा व्यवस्थित झाली की त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री किंवा सरकार विचार करेल. पण आताच पैसे भरायचे नाही. अनेक शेतकरी अपेक्षा सगळ्यांना आशा आहे, पण अनेक शेतकरी या बाबतीमध्ये कर्ज माफ होणार आहे म्हणून मग काढलेलं कर्ज ते भरतच नाहीत सोसायटीचं आणि त्यामुळे मग खूप अडचणी होत आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की सध्या असा कुठलाही प्रस्ताव शासनाकडे नाही कर्जमाफीचा. ज्या वेळेला होईल त्यावेळेला निश्चित शेतकऱ्याचा त्याचा लाभ होईल. नीलम गोरे म्हणताय की लाडक्या बहीण योजनेसाठी 2100 रुपयांसाठी 5 वर्ष वाट पाहावी लागेल असं नीलम गोरे म्हणताय. नीलमताई तशा म्हणाल्या नाहीत, अर्थाचा अनर्थ करू नका. नीलमताई म्हणाल्या की अजून 5 वर्ष आहेत, 5 वर्षामध्ये कधीही ही गोष्ट होऊ शकते असं त्यांचा म्हणण्याचा अर्थ सरळ आहे. त्यामुळे होऊ शकत नाही किंवा देणार नाही असातला कुठलाही विषय त्यांनी केलेला नाही. सरकार 5 वर्ष काम करणार आहे, पूर्ण बहुमत, स्पष्ट बहुमत आमच्याकडे आहे, या ठिकाणी आहे. आणि म्हणून या वर्षी नाही पण 5 वर्ष वाट पाहावी लागेल, म्हणजे कुठल्याही वर्षी ती गोष्ट होऊ शकते. नावावरून मतभेद असल्याचं प्रशांत कोरटकरला अटक झालेली आहे, त्यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचारी असा आरोप अतुल लोंढेंनी केला आहे. मला वाटतं मुख्यमंत्री कार्यालयाकडून याची स्पष्टता आलेली आहे. त्यांनी सांगितलं की अशा नावाचा कर्मचारी कधी आमच्याकडे नाही आहे, कधी पूर्वी नव्हता. विनाकारण कोणी काही उचलली जिबकी लावली टाळ्याला असा प्रकार चाललेला आहे. उद्या कोणी कोणाचा खून केला तरी सांगते की हा मुख्यमंत्री कार्यालयाचाच माणूस होता, हा कुठल्या मंत्र्याच्याच कार्यालयातला होता. मला वाटतं काही तथ्यता आहे का त्यात, कुठे पुरावा आहे का, काही स्पष्टता आहे का, काहीच नाही. कोणाचंही नाव घ्यायचं आणि आपण प्रसिद्धीप्रमुख व्हायचं असा काही लोकांचा प्रयत्न चाललेला आहे. हे प्रसिद्धीच्या धोक्यात राहण्यासाठी कोणी काही बोलतं असं मला वाटायला लागलेलं आहे. ही गोष्ट अतिशय म्हणजे चुकीची आहे, त्याच्यामध्ये सत्यता 0% सुद्धा नाही. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून माझ्या जीवाला धोका असं कुणाल कामरा म्हणतात. आता कुणाल कामरा, तुम्ही एवढं मोठं स्टेटमेंट केलं आहे आणि कोणाबद्दल तुम्ही तक्रार करतात मला समजत नाही. कोण कशाला कोणाला मारेल, कायदा आहे ना, कायद्याने जे व्हायचं ते होईल, त्याच्यावर कारवाई होईल. आज कार्यकर्त्यांची बैठक झाली, आपण कार्यकर्त्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत. काय जिल्हाभराची बैठक झाली, आज जिल्ह्याची बैठक झाली. संघटनात्मक आमचं सगळं काम चाललेलं आहे. सदस्य नोंदणी असेल, सक्रिय सदस्य नोंदणी असेल, बूथ असतील आमचे, ते गठीत करण्याचं काम चाललेलं आहे. आणि म्हणून जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्ला आहे, नेहमीच तो पहिला असतो महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून याही वेळेला तो नंबर आपला चुकता कामा नये. त्यासाठी सगळ्यांनी सदस्य नोंदणीचं आपल्याला जे टार्गेट दिलेलं आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. सक्रिय सदस्य जे टार्गेट आहेत ते पूर्ण करायचं आहे. आणि जळगाव जिल्हा पुन्हा एकदा संघटनात्मकदृष्ट्या हा महाराष्ट्रामध्ये 1 नंबर आहे हे आम्हाला दाखवायचं आहे. आपण आपल्या याच्यामध्ये असं बोललं की काँग्रेस सारखं घराणेशाही चालणार नाही, जो काम करेन त्यालाच पुढं संधी होणार आहे. आणि नाहीतर मग जय श्रीराम. खरंच आहे, हा पक्ष काही परिवारवाद चालवणारा पक्ष नाही आहे. तुम्ही अगदी पंतप्रधानांपासून अटलजींपासून बघतात, अडवाणीजींपासून बघतात, मुरली मनोहर जोशीजींपासून बघतात, अनेक या ठिकाणी अध्यक्ष झालेत, गडकरी साहेब असतील, सगळेच आहेत. काही कोणाचे वारसदार या ठिकाणी घरचे मुलं, जावाई, मुली कोणी इथे पक्षाचे अध्यक्ष झालेले नाही आहेत, असं कुठे झालेलं नाही आहे. आणि म्हणून मी ते उदाहरणांना दिलं की हा पक्ष संघटनेवर चालणारा आहे, त्यामुळे संघटना आपल्याला मजबूत करावी लागेल. हा काही कोणाच्या वंश परंपरेवर, वडिलांपासून आजोबांपासून चालणारा पक्ष नाही. यात खोटं काय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.